श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नाहीये किंवा तुमच्या घरामध्ये धनधान्याला बरकत नाहीये, नोकरीमध्ये अडचणी आहेत, आयुष्यामध्ये फक्त दुःख, संकट आणि स्ट्रगल आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं कोणाला काहीतरी गरज होती किंवा कोणीतरी तुमच्याकडे खूप आशेनं मागितलं, त्याच्या वाईट वेळेत मागितले म्हणून तुम्ही समोरच्याला पैसे दिले, त्याला पैशाची मदत केली, पण समोरचा व्यक्ती जर तुमचे पैसे देत नसेल, कोणाकडे जर तुमचे पैसे अडकले असतील, तर त्यासाठी या व्हिडिओमध्ये एक उपाय सांगणार आहे। तो अतिशय प्रभावशाली आहे। हा उपाय फक्त 3 बुधवार जर तुम्ही केला तर समोरचा व्यक्ती जो आहे तो म्हणजे काही भांडण न करता, आडेवेडे न घेता तुमचे जे पैसे आहेत तुम्हाला परत करेल, एवढी गॅरंटी मात्र नक्की आहे। फक्त अतिशय विश्वासाने आणि श्रद्धेने हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे। तर त्या अगोदर बघा, बुधवारच्या दिवशी करण्याचे काही अजून उपाय सांगते आणि मग आपण तो उपाय बघूया। तर सर्वात अगोदर बुधवारी गणेश मंदिरामध्ये जाऊन गणपतीला गूळ अर्पण करायचा आहे। गुळासोबत जर तुम्ही खोबरं म्हणजे गुळ खोबरं जर अर्पण केलं तर अतिशय उत्तम राहील, पण ते शक्य नसेल तर अगदी गुळाचा 1 खडा किंवा गुळाचे 5 खडे जरी तुम्ही अर्पण केले तरीही चालतील। असे केल्याने गणपती सोबत माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता भासत नाही। बऱ्याच घरामध्ये असं असतं बघा की काम करतात, मेहनत करतात, पण त्या घरामध्ये जो पैसा येतो तो कुठे जातो हाच कळत नाही, घरामध्ये बरकतच राहत नाही। तर असं असेल तर तुम्ही नक्कीच कमीत कमी 11 बुधवार तुम्ही हा उपाय करा। घरातील गणपतीला ठेवायचं नाहीये, तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपतीचं मंदिर असेल त्या गणपतीच्या मंदिरामध्ये आपल्याला हे अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्ही कोणत्याही बुधवारी गणपतीच्या पूजेच्या वेळी 21 दुर्वा गणपतीला अर्पण करा आणि त्याही मनोकामना बोलून। असे केल्याने गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमची जी कोणती इच्छा असेल ती लवकरात लवकर पूर्ण होईल। हा जो उपाय आहे तो तुम्ही 21 बुधवार 21 दुर्वांची एक जोडी प्रत्येक बुधवारी अर्पण करू शकता। पहिल्या बुधवारी तुमची काय इच्छा आहे आणि 21 बुधवार मी हे करणार आहे असा संकल्प करायचा आहे आणि या उपायाला सुरुवात करायची आहे। संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करू शकता। त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये खूप समस्या असतील, संकट असतील, दुःख असतील, त्याचबरोबर तुमचा बुध ग्रह जो आहे तो निगेटिव्ह असेल तर अशा वेळेला बुधवारी गायला हिरवे गवत आपल्याला खाऊ घालायचं आहे। यासोबत आपली आर्थिक प्रगती तर होईलच होईल, माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होईल आणि त्याचबरोबर आपला बुध ग्रह जो आहे तो सुद्धा स्ट्रॉंग होण्यास मदत होईल। बुध ग्रह जेव्हा आपला निगेटिव्ह असतो तर अशा वेळेला तुम्ही जे सांगता, जे बोलता त्याचं समोरच्यावर प्रभाव पडत नाही, म्हणजे समोरच्याला त्या गोष्टी पटत नाहीत किंवा तुमच्याजवळ खूप नॉलेज आहे, तुम्हाला खूप माहिती आहे, पण तुम्ही ती सांगू शकत नाही, तुम्ही ती बोलू शकत नाही, तुम्हाला ते धाडस येणार नाही किंवा कशा पद्धतीने या गोष्टी मांडायच्या समोरच्या व्यक्तीसमोर हेच तुमच्या लक्षात येणार नाही, तुमची जी बुद्धी आहे ती काम करणार नाही। त्यासाठी हा जो उपाय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर बुधवारी दुर्गा मातेची आपण पूजा करू शकतो। दुर्गा मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी, आई भगवतीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, त्याचबरोबर बुध ग्रह आपला निगेटिव्ह असेल, बुध ग्रहाच्या दोषापासून बचावासाठी या दिवशी आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करायचा आहे। याचे खूप सारे लाभ तुम्हाला होतील। बुधवार पासून तुम्ही दररोज सुद्धा या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही बुधवार एक माळ म्हणजे 108 वेळा हा जप केला तरीही चालेल। बुधवारच्या दिवशी गणपतीला आपल्याला शेंदूर वाहायचा आहे, यामुळे प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती मिळतं। कोणत्याही कामात जर तुम्हाला सतत अडथळे निर्माण होत असतील, कोणतंच काम तुमचं अडथळ्याशिवाय पूर्ण होत नसेल तर बुधवार पासून तुम्ही संकल्प करून 11 बुधवार किंवा 21 बुधवार किंवा 5 बुधवार गणपतीच्या मंदिरामध्ये तुम्ही शेंदूर जो आहे तो अर्पण करू शकता। त्याचबरोबर बुधवारी ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप जो आहे तो अवश्य करायचा आहे। हा गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी सर्वात प्रभावशाली असा मंत्र आहे।
त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील जर बुध ग्रह कमजोर असेल तर बुधवारी हिरवे मूग हिरव्या कापडामध्ये घालून एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्याला दान करायचे आहेत। असं तुम्ही कंटिन्युअस 11 बुधवार 21 बुधवार किंवा जोपर्यंत तुम्हाला फरक वाटत नाही तुमच्या परिस्थितीमध्ये तोपर्यंत तुम्ही करू शकता। याने आपला बुध ग्रह जो आहे तो स्ट्रॉंग होऊन आयुष्यामध्ये बरेच बदल होताना तुम्हाला बघायला मिळेल। त्याचबरोबर आता आपण मेन उपाय बघूया की जर तुमचे पैसे अडकले असतील आणि समोरच्या व्यक्तीने ते पैसे काही आडेवेडे न घेता परत करावेत, यासाठी बुधवारी रात्री आपल्याला झोपण्यापूर्वी हा उपाय करायचा आहे। बुधवारी रात्री एक पांढरा कागद घ्यायचा, जो ड्रॉइंगचा आपला पेपर असतो की ज्याच्यावर रेषा नसाव्यात, असा ड्रॉइंगचा अगदी तळहाता एवढा थोडासा तुकडा घ्यायचा आणि लाल पेनने ज्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतले असतील तर त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे। आणि हे लिहित असताना मनामध्ये इंटेन्शन असणं अतिशय महत्त्वाचं आहे की ह्या व्यक्तीने पैसे घेतलेले आहेत तर त्याने माझे ते पैसे लवकरात लवकर परत करावेत, किंवा तुम्हाला वाटत असेल की काही टाइम पिरियड की 31 मार्चच्या अगोदर त्याने माझे पैसे परत करावेत वगैरे, तर ते तुम्ही म्हणजे तुमच्या मनात जे काही आहे ते मनामध्ये तुम्ही बोलत बोलत त्याच्यावर त्याचं नाव लिहायचं आहे। नाव लिहिल्यानंतर त्या कागदावर त्या व्यक्तीचं नाव लिहायचं। त्यानंतर त्या कागदामध्ये चिमूटभर आपल्याला हिंग टाकायचं आहे। जे आपण भाज्यांना वगैरे खिचडीला आपण फोडणीमध्ये हिंग टाकतो ना, अगदी चिमूटभर हिंग आपल्याला त्या कागदात टाकायचं आहे जिथे आपण त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे। आणि त्यानंतर या कागदाची जी आहे ती आपल्याला पुडी बांधायची आहे, म्हणजे हिंग आतमध्येच राहू द्यायचं आणि या कागदाची पुडी बांधायची। त्यानंतर डाव्या हातामध्ये ही पुडी ठेवायची, नाव आणि हिंग लिहिलेली, त्याच्यावर आपला उजवा हात ठेवायचा आणि त्या व्यक्तीचं म्हणजे मनातली मनात त्या व्यक्तीचं पूर्ण नाव घ्यायचं आणि ह्या व्यक्तीने ह्या दिवशी या महिन्याच्या अगोदर, या दिवसाच्या अगोदर, या वाराच्या अगोदर माझे पैसे मला परत दिलेले आहेत। अगदी मनापासून बोलायचं, देईल का नाही, करील की नाही, करून तर बघू, असं नाही की विश्वास तुमचा असायला पाहिजे मी हा उपाय केला तर माझे पैसे मला परत मिळणारच, हा व्यक्ती परत देणारच, तर हा तुमचा विश्वास पाहिजे ते बोलायचं। त्यानंतर ही जी पुडी आहे रात्री झोपताना तुम्ही जिथे झोपणार आहात तर तुमच्या डोक्याखाली जी उशी आहे त्या उशीच्या खाली ही जी पुडी आहे ती आपल्याला ठेवायची आहे रात्री, बुधवारी रात्री। आता बुधवारी रात्री आपण उशीखाली ही पुडी ठेवून झोपी गेलो। गुरुवारी उठल्यानंतर सकाळी स्नान वगैरे करायचं, लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करायचं आणि त्यानंतर ही जी पुडी आहे ही आपल्याला आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला, घराच्या बाहेर दक्षिण दिशेला आपल्याला काय करायचं, एखादी पंती वगैरे घ्यायची, दिवाळीच्या ज्या पंत्या असतात ना तर ती पंती घ्यायची, त्याच्यामध्ये ही जी पुडी आहे ती ठेवायची आणि काड्याच्या डब्बीने त्याला अग्नी लावायचा आणि ही जी पुडी आहे ती जाळून टाकायची की जे व्यक्ती आहे त्याने माझे पैसे दिलेले आहेत ते दिले आहेत असं आपल्याला प्रेझेंट टेन्स मध्ये बोलायचं आहे आणि विसरून जायचं। म्हणजे की मी आता मग आज हा उपाय केला, एक बुधवार झाला, 2 दिवस झाले, 5 दिवस झाले, असं नाही। एक वेळा उपाय केला, मला माझे पैसे मिळणार आहेत हा विश्वास ठेवायचा। आपली जी कामं आहेत ती आपण करत राहायची आहे। त्या व्यक्तीला म्हणजे आठवण करून देणं वगैरे काय हे पण तुम्ही हे करू शकता। आता घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तुम्ही हे जाळलं, त्याच्यानंतर ह्या पंती सहित किंवा त्याच्यामध्ये जी राख आहे ती दक्षिण दिशेलाच तिकडे टाकून द्यायची आहे, दक्षिण दिशेला फेकून द्यायची आहे। कुठे फेकायची काय असं काही नाही, अगदी म्हणजे युनिवर्समध्ये ती तुम्ही अशी हवेमध्ये उडवून देऊ शकता आपली इच्छा बोलत बोलत की त्याने पैसे दिले आहेत आणि ही जी पंती आहे ते एखाद्या झाडाखाली तुम्ही दक्षिण दिशेला ठेवू शकता, पण दक्षिण दिशेलाच हे जे करायचं आहे। आणि हा उपाय जो आहे तो 3 बुधवार करायचा आहे, म्हणजे 3 बुधवार तुम्ही रात्री झोपताना अशी या पद्धतीने पुडी बनवून डोक्याखाली ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी दक्षिण दिशेला ती जाळायची आहे आणि ती पंती पण फेकून द्यायची आणि त्याच्यातले जे ॲश असेल म्हणजे ते कागद जळल्यानंतर खाली जी राख असते तर ती हवेमध्ये ब्लो करायची आहे। श्री स्वामी समर्थ।